महर्षी मार्कंडेय जन्मोत्सव समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मकर संक्रांतीनिमित्त नांदेड शहरातील विणकर कॉलनी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज व हनुमान मंदिर येथे दिनांक 19 जानेवारी रोजी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। प्रथमतः व्यासपीठावरील प्रमुख महिलांचा सत्कार करण्यात आला। त्यानंतर व्यासपीठावरील महिलांनी मनोगत व्यक्त केले। या हळदी कुंकू कार्यक्रमाला महिलांनी अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रचंड उपस्थिती दर्शवली होती। दिनांक 1 फेब्रुवारी रोजी दरवर्षीप्रमाणे नांदेड शहरात महर्षी मार्कंडेय जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। त्यानिमित्त शहरात भव्य अशी शोभायात्रा काढण्यात येणार आहे। तरी जास्तीत जास्त महिला, पुरुष, युवक युवती यांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे। सगळ्यांना जय मार्कंडेय, जय पद्मशाली। पद्मशाली समाजाचा आराध्य दैवत महर्षी मार्कंडेय ऋषी यांच्या निमित्ताने दरवर्षी चौफाळा येथे हळदी कुंकाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो। दरवर्षी आम्ही संक्रांतीनिमित्त हळदी कुंकाचा कार्यक्रम हा चौफाळ्याच्या सगळ्या महिला आणि गणेश आणि महर्षी मार्कंडेय जयंती उत्सवाच्या निमित्त दरवर्षी इथे साजरा करण्यात येतो। आणि इथे सगळ्यात जास्त दरवर्षी महिला चौफाळा येथे भरपूर प्रमाणात महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो। आणि इथे दरवर्षी आम्ही 1 फेब्रुवारीला जी महर्षी मार्कंडेय ऋषींची जी जयंती असते त्या निमित्ताने आणि सगळ्या महिला आम्ही एकत्र येऊन फार मोठ्या प्रमाणात इथे शोभायात्रा काढण्यात येते। आणि सगळ्या महिलांना, मी समाजातील सगळ्या महिलांना विनंती करण्यात येते की जास्तीत जास्त महिलांनी या शोभायात्रेला उपस्थित राहावे अशी मी सगळ्यांना आग्रहाची विनंती करते। मार्कंडेय मंदिर चौफाळा, रंगार गल्ली सराफा, जुना मोंडा लोहार गल्ली बर्फी चौक, जुना गंज विंटकर कॉलनी येथून निघणार आहे आणि नंतर ती चौफाळा येथे येणार आहे। आणि तेव्हा जास्तीत जास्त समाजातील, नांदेड जिल्ह्यातील जास्तीत जास्त समाज बंधू आणि भगिनींनी जास्तीत जास्त प्रमाणात उपस्थित राहावे अशी मी सगळ्यांना आग्रहाची विनंती करते। आज गणेश भैया कोकुलवारने इथे आमच्या पद्मशाली समाजासाठी हळदी कुंकाचा कार्यक्रम आयोजित केला होता। त्यामध्ये सर्व महिलांचा भरपूर प्रतिसाद मिळाला आहे त्याबद्दल। आणि 1 फेब्रुवारी रोजी सर्व महिलांनी पद्मशाली समाजाची मार्कंडेय जयंती आहे त्या जयंतीमध्ये सगळ्यांनी जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे एवढीच माझी विनंती आहे। जय मार्कंडेय। मार्कंडेय 1 फेब्रुवारी 2025 रोजी महर्षी मार्कंडेय ऋषी म्हणजे आमच्या पद्मशाली समाजाचे आराध्य दैवत यांचा जन्मोत्सव आहे। आणि त्यानिमित्त महर्षी मार्कंडेय जन्मोत्सव समितीतर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भव्य दिव्य अशी शोभायात्रा निघणार आहे। त्यामध्ये अनेक प्रकारचे झाके असणार आहेत, महिला मंडळांचा समावेश असणार आहे। समोर ढोल पथक, वारकरी हे आणि महर्षी मार्कंडेयची मूर्ती आणि अनेक असे झाक्या त्या ह्याच्यामध्ये राहणार आहेत। आणि पद्मशाली समाजाची एकता कुठे ना कुठे सर्वांसमोर दिसावी यासाठी ही भव्य दिव्य शोभायात्रा दरवर्षी काढण्यात येते। आणि त्याच्यापूर्वी दरवर्षी पद्मशाली समाजाची जे महिला आहेत अनेक भागात विखुरलेले आहेत ते एकत्र येण्यासाठी हळदी कुंकाचा कार्यक्रम दरवर्षी आपण ठेवण्यात येते। तर यावर्षी सुद्धा आता ज्ञानेश्वर मंदिरामध्ये दुपारी 12 वाजता हा कार्यक्रम चालू झालेला आहे। आणि आपण बघत आहात की पाठीमागे की भरपूर अशी महिला मातृशक्ती इथे आलेली आहेत। आणि मी पद्मशाली समाजातील सर्व समाज बांधवांना आव्हान करतो की 1 फेब्रुवारी भव्य शोभायात्रा निघणार आहे त्या भव्य शोभायात्रामध्ये सर्व समाज बांधवांनी सहभागी व्हावे। जय श्रीराम, जय मार्कंडेय।